नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार व सर्वोच्च नागरिक सन्मान व त्याचे विजेते. भारतरत्न मिळवणं म्हणजे आयुष्यभराच्या कार्याची सर्वोच्च पावती. पण तुम्हाला माहीत आहे का हा पुरस्कार कधी सुरू झाला, कोणाला मिळाला आणि त्याचे नियम काय आहेत? तर मित्रांनो, भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कधी झाली व भारतातील सर्वोच्च पुरस्कार हे कोणते आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भारतात कोणते कोणते पुरस्कार दिले जातात आणि भारतरत्न पुरस्कारची सुरुवात म्हणजे 1954 ते आजपर्यंतचे पुरस्कार विजेते कोण आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती. प्रश्न क्रमांक 1, भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 2, भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक कोण होते? भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक हे डॉक्टर सी.व्ही. रमन होते मित्र. प्रश्न क्रमांक 3, एका वर्षात जास्तीत जास्त किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो? मित्रांनो, आपल्याला माहित आहे की कोणत्या व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो. पण एका वर्षात जास्तीत जास्त किती व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो? तर 3 व्यक्तींना एका वर्षात जास्तीत जास्त व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार हा दिला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली महिला कोण होत्या? तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली महिला इंदिरा गांधी होती. प्रश्न क्रमांक 5, मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? भारतरत्न पुरस्कार हे मरणोत्तर पुरस्कार घेणारे पहिले व्यक्ती लाल बहादूर शास्त्री हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6, 1954 मध्ये सर्वात पहिले भारतरत्न कोणाला देण्यात आले होते? तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली होती व 1954 मध्ये सर्वात पहिले भारतरत्न मिळवणारे व्यक्ती सी. राजगोपालाचारी हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7, भारतरत्न पदकाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या पानाच्या आकाराचे असते? तर मित्रांनो, भारतरत्न पदकाचे स्वरूप हे पिंपळाचे पान याच्या आकाराचे असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारतरत्न मिळवणारे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू हे होते मित्रांनो. जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान होते ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. प्रश्न क्रमांक 9, भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण होते? मित्रांनो, भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी म्हणजे विदेशी व्यक्ती हे नेल्सन मंडेला हे पहिले विदेशी म्हणजे परदेशी व्यक्ती होते ज्यांना भारतरत्न हे पुरस्कार देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 10, पद्म पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्कार कोणत्या कालावधीत बंद करण्यात आले? पद्म पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार 1977 ते 1980 या कालावधीत बंद करण्यात आले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे धोंडो केशव कर्वे हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार हे 1990 मध्ये मिळाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, भारतरत्न मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती हे सचिन तेंडुलकर आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14, क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न मिळवणारे एकमेव खेळाडू कोण आहेत? मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न मिळवणारे एकमेव व्यक्ती हे सचिन तेंडुलकर आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15, आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न कधी मिळाला?
आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न 1983 मध्ये मिळाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. गायन कोकिळा लता मंगेशकर यांना भारतरत्न कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर गायन कोकिळा या नावाने सुप्रसिद्ध लता मंगेशकर यांना भारतरत्न हे 2001 मध्ये देण्यात आला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. विदर्भातील समाजसेवक नानाजी देशमुख यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? विदर्भातील समाजसेवक नानाजी देशमुख यांना भारतरत्न हे 2019 मध्ये देण्यात आला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 बघूया. पंडित भीमसेन जोशी यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न मिळाला होता? पंडित भीमसेन जोशी यांना कला आणि संगीत या क्षेत्रात 2008 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्कृत पंडित डॉक्टर पा वा काने यांना भारतरत्न कधी मिळाला? महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्कृत पंडित डॉक्टर पा वा काने यांना 1963 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. प्रश्न क्रमांक 20. जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला होता? जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्न हे 1992 मध्ये देण्यात आला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. 2024 मध्ये बिहारचे कोणते माजी मुख्यमंत्री यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला? 2024 मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 2024 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हे जाहीर झाले आहे. प्रश्न क्रमांक 22. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न कोणत्या वर्षी जाहीर झाला? भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 2024 मध्ये भारतरत्न हे पुरस्कार जाहीर झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना 2024 मध्ये कोणत्या पुरस्कार मिळाला होता? तर मित्रांनो, भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन हे आहेत. हा आपला एक वेगळा प्रश्न बनतो मित्रांनो. तसेच 2024 मध्ये भारताचे हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले होते? तर मित्रांनो, 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 25. भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना 2024 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना 2024 मध्ये भारतरत्न हे पुरस्कार मिळाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न कधी जाहीर झाला? माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न हे 2024 मध्ये जाहीर झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. 2024 मध्ये भारतरत्न मिळवणारे 5 व्यक्तींपैकी किती जणांना तो मरणोत्तर मिळाला? 2024 मध्ये भारतरत्न 5 लोकांना मिळाला होता. त्यात किती व्यक्ती असे होते ज्यांना भारतरत्न पुरस्कार हे मरणोत्तर पुरस्कार म्हणून मिळाला होता? तर 4 लोकांना, 4 व्यक्तींना हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हे मिळाले होते. प्रश्न क्रमांक 28. एम.एस. स्वामीनाथन हे कोणत्या राज्याचे रहिवासी होते? एम.एस. स्वामीनाथन हे तमिळनाडू या राज्याचे रहिवासी होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. कर्पूरी ठाकूर यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे? कर्पूरी ठाकूर यांना जननायक या नावाने ओळखले जायचे मित्र. प्रश्न क्रमांक 30. भारतरत्न मिळवणारे पी.व्ही. नरसिंह राव भारताचे कितवे पंतप्रधान होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न नोट करून घ्यायचे. हा प्रश्न बऱ्याच महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो, म्हणून हा प्रश्न IMP म्हणून नोट करून घ्यायचे. प्रश्न परत वाचूया. भारतरत्न मिळवणारे पी.व्ही. नरसिंह राव भारताचे कितवे पंतप्रधान होते?
तर PV नरसिंहराव हे भारताचे 9वे पंतप्रधान होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न कधी मिळाला? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न 1997 मध्ये मिळाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32. भारतरत्न मिळवणारे पहिले राष्ट्रपती कोण होते? मित्रांनो, असे कोणते राष्ट्रपती होते ज्यांना भारतरत्न मिळवणारे पहिले राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते? तर भारतरत्न मिळवणारे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार हे 1962 मध्ये देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 34. नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता? नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार हे 1990 मध्ये देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 35. मदर टेरेसा यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? मदर टेरेसा यांना भारतरत्न 1980 मध्ये मिळाला. प्रश्न क्रमांक 36. भारतरत्न मिळवणारे सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या राज्याचे होते? भारतरत्न मिळवणारे सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरात राज्याचे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37. मोरारजी देसाई यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? मोरारजी देसाई यांना भारतरत्न 1991 मध्ये मिळाला होता मित्रांनो. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असेल, जर आपली माहिती तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. प्रश्न क्रमांक 38. मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न कधी मिळाला? तर मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न 1992 मध्ये मिळाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39. अटल बिहारी वाजपेयी यांना कोणत्या वर्षी भारतरत्न मिळाला? तर अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. प्रश्न क्रमांक 40. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आला होता? प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आला होता मित्र. प्रश्न क्रमांक 41. भारतरत्न पुरस्काराची शिफारस राष्ट्रपतीकडे कोण करतात? भारतरत्न पुरस्काराची शिफारस हे राष्ट्रपतीकडे पंतप्रधान करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42. भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना किती रोख रक्कम मिळते? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना 0 रोख रक्कम मिळत असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43. भारतरत्न पदावर कशाची चित्र असते? भारतरत्न पदावर सूर्याची चित्र हे असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. आतापर्यंत एकूण किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर आतापर्यंत एकूण 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार हे मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 45. भारतरत्न पदकाच्या मागील बाजूस काय असते? तर भारतरत्न पदकाच्या मागील बाजूस अशोक स्तंभ असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46. संगीत क्षेत्रातील पहिली व्यक्ती जिला भारतरत्न मिळाला? संगीत क्षेत्रातील अशी पहिली व्यक्ती कोण आहे मित्रांनो ज्यांना भारतरत्न हे मिळाला होता? तर संगीत क्षेत्रातील पहिली व्यक्ती हे MS सुब्बुलक्ष्मी हे होते मित्रांनो, ज्यांना भारतरत्न हे संगीत क्षेत्रात मिळाला होता. प्रश्न क्रमांक 47. भारतरत्न पदकाचा फीत म्हणजे रिबन कोणत्या रंगाचा असतो? तर भारतरत्न पदकाचा फीत म्हणजे रिबन हा पांढरा कलरचा असतो मित्रांनो, किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. 2024 अखेरीत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला होता? 2024च्या अखेरीत एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49. भारतरत्न विजेत्यांना भारतीय शिष्टाचारात कितवे स्थान आहे? भारतरत्न विजेता भारतातील शिष्टाचारात 7वे स्थान आहे मित्रांनो. आजचा आपला शेवटचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 50. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ज्यांना भारतरत्न मिळाला होता? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे C राजगोपालाचारी होते मित्रांनो.
ज्यांना पहिले भारतरत्न मिळालं होतं.